जिल्हा झटपट. राष्ट्रीय अवकाश सप्ताहानिमित्त वाशिमच्या शालेय विद्यार्थ्यांची इस्रो NRSCच्या नागपूर केंद्राला भेट. विद्यार्थ्यांनी साधला शास्त्रज्ञांशी संवाद. कला आणि संस्कृतीचं प्रतीक असलेल्या रांगोळीच्या परंपरेबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशानं रायगड जिल्ह्यातल्या बोर्ली पंचतत इथं रांगोळी स्पर्धेचं आयोजन. अलिबाग तालुक्यातल्या नागाव ग्रामपंचायतीच्या सरपंच हर्षदा मयेकर यांच्या ग्रामविकासातल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल राज्यस्तरीय पुरस्कारानं गौरव. कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याला मान्यता दिल्यानं सांगली समितीला राष्ट्रीय दर्जा प्राप्त होणार. जालन्यात समृद्धी महामार्गावर इंधन चोरी करणाऱ्या चोरट्यांचा पर्दाफाश. पोलिसांनी 2,18,000 रुपये किमतीचा मुद्देमाल केला जप्त. नाशिक जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारं गंगापूर धरण 80% भरलं. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू. वाहतूक नियमांबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशानं यवतमाळमधल्या पुसद इथं पोलिसांकडून दुचाकी स्वारांना हेल्मेटचं वितरण. आणि छत्रपती संभाजीनगर परिसरातल्या अनधिकृत भोंग्यांचा आढावा घेण्यासाठी माजी खासदार किरीट सोमय्या यांची आज वाळुंज MIDCला भेट.